श्रीमन् महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। श्रीरामचन्द्र करुणा समुद्रा ध्यातो तुझीरा जसयोगमुद्रा। नेत्रे नये रे तुझ वेण निद्रा। कै भेटसी बा मजला सुभद्रा। राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। देवर्षि नारद महाराज की जय। महावीर हनुमंत की जय। सब संतन की जय। श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। ग्राम दैवत की जय। मंगलमूर्ती मोरया। राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम। राम कृष्ण
बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे कीर्तन संगीत रंगात देह वाहो रे कीर्तन संगीत रंगात देह वाहो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे मन हे लाविता सौख्य आमा स्वरूपी मन हे लाविता सौख्य आमा काम क्रोधादिक जाती निज धामा हो काम क्रोधादिक जाती निज धामा हो बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे सद्रूप चिन्मय नारायण रूप दाओ सद्रूप चिन्मय नारायण रूप दाओ तन्मय होऊनी बलवंत प्रेमे गाओ तन्मय होऊनी बलवंत प्रेमे गाओ कृष्ण चरणी लक्ष लागो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो राम 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 राजा राम सीताराम आवाज येऊ दे राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय देवर्षी नारद महाराज की जय सब संतन की जय महारुद्र हनुमान की जय मंगल मूर्ती मोरया हनुमंत महाबळी रावणाची दाढी धाळी हनुमंत महाबळी रावणाची दाढी धाळी
माझा नमस्कार वारंवार निरंतर. धन्य धन्य म्हणे तुका तेने जाळी एली लंका. धन्य धन्य म्हणे तुका, धन्य धन्य म्हणे तुका तेने जाळी एली लंका. हनुमंत महाबळी रावणाची दाढी दाढी. हनुमंत महाबळी रावणाची दाढी दाढी. तया माझा नमस्कार वारंवार निरंतर. तया माझा नमस्कार वारंवार निरंतर. वारंवार निरंतर. वारंवार निरंतर. महारुद्र हनुमान की जय. निरूपण सेवेसाठी घेतलेला अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराज त्यांच्याबद्दल काय बोलावं. आपण अभंगाची गाथा काढली तर त्याच्यामध्ये एकही विषय असा नाही की महाराजांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं नाही. प्रत्येक विषयावर त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. पण आजचा अभंग हा कशावरती आहे तर महारुद्र हनुमंतांच्या स्तुतीवरती आहे. त्यांच्या धैर्य, त्यांचं बळ, त्याच्यावरती आजचा अभंग आहे. तुकाराम महाराज म्हणतायत, महारुद्र हनुमंताचं कौतुक करताना म्हणतायत, हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी. तया माझा नमस्कार वारंवार निरंतर. करोनी उड्डाण केले लंकेचे दहन. तया माझा नमस्कार वारंवार निरंतर. धन्य धन्य म्हणे तुका तेने जाळी एली लंका. तया माझा नमस्कार वारंवार निरंतर. महारुद्र हनुमान की जय. तुकाराम महाराज हनुमंताच्या बळाविषयी बोलतायत. बळ, पूर्वी लोक बळ, व्यक्तीचं बळ हे प्राण्यांच्या मध्ये मोजले जायचे. म्हणजे त्याच्या अंगी 10 हत्तीचं बळ आहे, त्याच्या अंगी 10 रेड्याचं बळ आहे, त्याच्या अंगी 10 घोड्याचं बळ आहे. म्हणजे 10 घोड्याचं बळ म्हणजे 10 घोडे जेवढं काम करू शकतात तेवढा तो एकटा व्यक्ती काम करू शकतो. असं व्यक्तीचं बळ अशा प्राण्यांच्या शक्तीमध्ये मोजलं जायचं. आणि बळ आपण व्यवहारामध्ये बळ कितीतर प्रकारे हा शब्द वापरतो. बघा ना, सामाजिक बळ, कौटुंबिक बळ, आर्थिक बळ, मानसिक बळ, शारीरिक बळ असे अनेक प्रकारचे आपण शब्द बळ हा शब्दाने वापर करतो. आर्थिक बळ म्हटलं तर ज्याच्याकडे पैसा आहे तो काहीही करू शकतो. पैशाच्या जीवावरती चांगल्या आणि वाईट दोन्हीही गोष्टी घडतात. मानसिक बळ म्हणजे मनाचं स्थैर्य. ज्याचं मन व्यवस्थित आहे की कुठल्याही प्रलोभनाला भुलत नाही असं मन आहे, त्याच्या समोर तो आपल्या ध्येयाबरोबर नेहमी एकनिष्ठ असतो. त्याच्या समोर कितीही चांगल्या वाईट गोष्टी आल्या तरी सुद्धा तो आपला निष्ठावंत असतो. आपल्या ध्येयाशी अजिबातच डगमगत नाही आणि आपल्या ध्येयाबरोबर निष्ठावंत राहतो. त्याचं कारण मन पक्क असतं. शारीरिक बळ, जो शरीराने बलवंत आहे तो दुबळ्या लोकांचं काहीच चालू देत नाही. कौटुंबिक बळ तर हल्ली पाहायलाच मिळत नाही. कौटुंबिक बळ कधी तयार होतं हो? जेव्हा कुटुंबामध्ये वैचारिक एकी निर्माण होते तेव्हा कौटुंबिक बळ निर्माण होतो. जेव्हा वैचारिक एकी निर्माण होते त्यातून एकमेकांबद्दल स्नेह होतो आणि त्या दृढ स्नेहातून मग कौटुंबिक बळ निर्माण होतं. आणि हे हल्ली पाहायला फार कमी मिळत आहे, कारण हल्ली
कुटुंब विभक्त होत चाललेलं आहे. सामाजिक बळ, जो समाजकार्य करत आहे त्याला समाजाने जर सहकार्य केलं तर तो समाजकार्यामध्ये यशस्वी होतो. राजकीय बळ, जो सत्तेवर आहे तो सत्तेच्या जोरावर काहीही करू शकतो. आणि आध्यात्मिक धार्मिक बळ म्हटलं तर ते प्रमाण फार कमी बघायला मिळतं, कारण अध्यात्माच्या वाटेला फारसं कोणी जात नाही. पण ह्या बळावरती अशक्य त्या शक्य गोष्टी घडतात. असे अनेक बळाचे प्रकार आहेत. हे बळ प्राप्त करण्यासाठी काही कालावधी जावा लागतो, व्यक्तीच्या जीवनातला काही कालावधी जावा लागतो, तेव्हा हे बळ व्यक्तीला प्राप्त होतं. पण हनुमंत हे कसे आहेत? हे जन्मताच महाबळी आहेत. हे जन्मताच महाबळी आहेत. ते जेव्हा जन्माला आले तेव्हा पहाटेची झुंजू वेळ आणि पूर्वेला अशी लाली पसरलेली आणि त्यांचं लक्ष तिकडे गेले. त्या पूर्वेच्या लालीतून एक लाल गोळा वरती येतोय. लक्ष त्यांचं तिकडे गेले. गगनात लक्ष गेले, गगनात लक्ष गेले, केले उड्डाण जनन समयास. उपमा काय वदावी, उपमा काय वदावी, या ब्रह्मांडात जनन समयास. हनुमंत जेव्हा जन्माला आले तेव्हा त्यांचं लक्ष पूर्वेकडे गेलं आणि पूर्वेला लाली पसरली होती. त्या लालीतून एक मोठा लाल गोळा वर येताना दिसला आणि त्या दिशेने यांनी झेप घेतली. त्यांना वाटलं हे एखादं फळच असावं आणि त्या दिशेने झेप घेतली आणि उड्डाण करू लागले. आणि उड्डाण करता करता मार्गामध्ये राहू आणि केतूने हे दृश्य पाहिलं. म्हणाले, अरे आम्ही तर ह्याचा इथे सूर्याला गिळायला बसलेलो असताना हा कोण आला बरं त्याला खायला. आणि राहुने काय केलं, आपली शक्ती ह्या दिव्य बालकावरती टाकली. पण ह्या दिव्य बालकावरती त्या शक्तीचा काहीच परिणाम झाला नाही. उलट ह्या दिव्य बालकाने काय केलं, एक मुष्टी प्रहार त्या राहूवर केला. राहूला रक्ताची वांती होऊ लागली आणि हा प्रकार केतूने दुरूनच पाहिला आणि केतूने काय समोर येण्याचं धाडस मुळीच केलं नाही. पण केतूने काय केलं, जाऊन हे इंद्रदेवाला बातमी सांगितली आणि इंद्रदेव सुद्धा घाबरला. ह्या छोट्याशा बालकाबरोबर, नवजात बालकाबरोबर युद्ध करण्यासाठी निघाला. बरोबर काही देवतांना पण घेतलं आणि आला. पाहिलं तर हा उड्डाण करतोय. मग इंद्राने आपल्याकडे सर्वश्रेष्ठ असणारं शक्तिशाली हे वज्र त्या बालकाच्या दिशेने फेकलं. ह्या वज्राचा अपमान करायला नको म्हणून त्या वज्राचा मान राखण्यासाठी ते वज्र त्यांनी हनुवटीवरच झेललं आणि हनुवटी छेदली गेली. म्हणून ह्या बालकाला वज्र हनुमान मारुती असं नाव. खरं तरी वायुपुत्रांचा, वायू देवतांचा हा पुत्र मरुत म्हणून त्यांचं नाव मारुती असं असायला पाहिजे, असं आहे नाव त्यांचं. पण वज्र लागल्यामुळे त्यांना वज्र हनुमान मारुती असं नामकरण झालं. आणि हा वज्र हनुमान मारुती कसा आहे, महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे. हा महाबळी आहे, प्राणदाता आहे, प्राणदाता आहे, हा महाबळी आहे. लक्ष्मणाला जेव्हा इंद्रजिताची शक्ती लागली तेव्हा लक्ष्मण बेशुद्ध पडला, मूर्छित येऊन पडला. आता वैद्यांना आणलं आणि वैद्यांनी सांगितलं की सूर्योदयाच्या पूर्वी जर अमुक अमुक औषधी आपण लक्ष्मणाला दिली तर लक्ष्मण व्यवस्थित होईल, नाहीतर परिस्थिती कठीण आहे. आता प्रभू रामरायांच्या समोर डोळ्यासमोर अंधारी निर्माण झाली की आता कसं करायचं, तर कोण होणार. कारण औषध मिळवण्याचं ठिकाण कुठे होतं, तर हिमालयाच्या तिकडे उत्तर प्रदेशामध्ये द्रोणागिरी पर्वतावरती हे औषध मिळण्याचं ठिकाण होतं. आता एवढं लांब जाऊन सूर्योदयाच्या पूर्वी कोण औषध घेऊन येणार. म्हणून प्रभू रामरायांना डोळ्यासमोर अंधारी निर्माण झाली. पण जांबवंताने फक्त हनुमंताकडे पाहिलं आणि हनुमंताला कळलं की आपल्याला काय करायचंय.
आणि हनुमंतांनी काय केलं, कोटीच्या कोटी उड्डाणे जे पावे उत्तरेकडे, उड्डाण केलं आणि उत्तरेकडे झेप घेतली. ती झेप कशी होती, मनासी टाकिले मागे गतीसी तुळना नसे. मन हे आपलं मन कसं आहे, आपण एका जागी बसलेलं असतो, पण आपलं मन अनेक ठिकाणी भरकटून फिरून येत असतं. पण आपण एका जागी बसलेलो असतो, मनाचा वेग अत्यंत असतो. म्हणून तर बहिणाबाई मनाबद्दल म्हणतायत, मन वढाय वढाय उभ्या पिकात लडोर, किती हाकला हाकला पुन्हा येत पिकावर. मन वढाय वढाय उभ्या पिकात लडोर, किती हाकला हाकला पुन्हा येत पिकावर. मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात, आता होत भुईवर गेलं गेलं अभयात, आता होत भुईवर गेलं गेलं अभयात. मन कसं असतं, आपण एका जागी बसलेलो असतो, पण मन कुठे पण फिरून येतं, अभयात जातं, कुठे पण, इथे बसल्या बसल्या कुठे पण जाऊन फिरून येतं. पण हनुमंतांचं कसं आहे, ते मनाला सुद्धा मागे टाकून स्वतः धावत सुटले, उड्डाण करत सुटले. कुठे तर द्रोणागिरी पर्वताच्या दिशेने. आणि जात असताना मार्गामध्ये अनेक अडथळे निर्माण झाले. हे अडथळ्यांवरती त्यांनी मात करून ते आपल्या ध्येयापर्यंत पोहोचले. तिथे जाऊन बघतात तर वैद्यांनी सांगितलं होतं की जी औषधी आहे, वनस्पती आहे, ती दिव्य असल्यामुळे अंधाराच्या मध्ये ती चमकते. आता ह्या द्रोणागिरी पर्वतावर सर्वच वनस्पती चमकत होती. आता यातली कोणती औषधी आपल्याला हवी आहे आणि कोणती औषधी आपण घ्यायची आहे. आम्ही मेडिकल मध्ये जातो तेव्हा आम्हाला डॉक्टर चिठ्ठी देतात, सांगतात A to Z टॅबलेट, मल्टीव्हिटॅमिन. मग आमच्याकडे चिठ्ठी असते, मेडिकलवाला आम्हाला ती टॅबलेट देतो, आम्ही चेक करतो आणि घेतो. पण ह्यांच्याकडे नावं माहिती आहेत, वैद्यांनी सांगितलेले औषधांची नावं माहिती आहेत, त्या औषधांचा गुणधर्म माहिती आहे, त्यांचा उपयोग माहिती आहे, कारण वैद्यांनी सांगितलेलं आहे. पण औषधी ओळखायची कशी, कारण त्या औषधांवरती लिहिलेलं नव्हतं की हे मी संजीवनी, हे मी विशल्यकरणी, हे मी संगीनी, असं काय त्याच्यावर लिहिलेलं नव्हतं. विशल्यकरणी, विशल्यकरणी म्हणजे ही औषधी काय करते, वेदना थांबवते, म्हणजे आपल्या भाषेत म्हणायला गेलं तर पेन किलर. संगीनी ही औषध काय करते, जिथे हाड एखादं जर मोडला असेल ते जुळवण्याचं काम करते. सुवर्णकरणी ही औषध काय करते, जेव्हा अपघात होतो आणि अपघात झाल्यानंतर काही ठिकाणी रक्त साकळतं आणि त्वचा काळी निळी पडते, तेव्हा रक्त अशुद्ध होतं आणि ते अशुद्ध रक्त शुद्ध करून पूर्वीसारखी त्वचा करणारं काम हे सुवर्णकरणी करतं. आणि संजीवनी तर आम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की बंद पडलेलं हृदय ते पुन्हा चालू करतं, हे असं संजीवनी. ही औषधं माहिती आहे, त्याचा उपयोग माहिती आहे, पण ओळखायची कशी. आता काय करायचं, मग हनुमंतांनी काय केलं की आता हा वेळ घालवायला नको, आपल्याला वेळ कमी आहे. त्यांनी काय केलं, ज्या भागावरती त्या पर्वतावरती जी औषधं चमकत होती तो पर्वताचा भागच उचलला आणि घेऊन निघाले. आम्ही असतो तर मेडिकल मधून आम्ही डॉक्टरांना व्हिडिओ कॉल केला असता, ही औषध घेऊ का, ती औषध घेऊ का, किती ग्रॅम घेऊ, किती mg घेऊ, आणि आम्ही जास्त कष्ट नको तेवढंच घेऊन आलो असतो. पण हनुमंतांचा विचार काय की आपण पर्वतच का घेऊन जाऊया, कारण एक तर आपल्याला औषधांची नावं माहिती आहेत पण औषधं कळत नाहीत, आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक दोन मात्रामध्ये जर नाही फरक पडला आणि पुन्हा औषधांची गरज लागली तर धावपळ नको, जेवढी वैद्यांना औषधं हवीत तेवढी वैद्य औषधं घेतील. म्हणून हनुमंतांनी तो पर्वतच उचलून आणला. म्हणजे हे असे महाबळी की मेडिकल सकट कारखानाच उचलून आणला त्याने, असे आमचे हे महाबळी हनुमंत. पण आपल्या बळाचा उपयोग कधीही स्वार्थासाठी केला नाही. कशासाठी केला, सदा देव काजी जिजे देह जाचा, सदा राम नामी व
स्वधर्मीची चाले सदा उत्तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा जय जय रघुवीर समर्थ. आपल्या बळाचा उपयोग सदैव प्रभू रामरायाच्या कामासाठीच केला म्हणून तुकाराम महाराज त्या हनुमंतांना वारंवार नमस्कार करतात. हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी तया माझा नमस्कार वारंवार निरंतर. कारण तुकाराम महाराजांना नमस्काराचं महत्व माहिती आहे. नमस्कार हा माणसाचा अतिशय चांगला गुण आहे. नमस्काराने माणसाच्या मध्ये व्यक्तीमध्ये एक नम्रता येते, एक आदर भाव येते, श्रद्धा निर्माण होते, अनन्य भाव निर्माण होतो. म्हणून नमस्कार तुकाराम महाराज हनुमंताला करतायत. नमस्काराचं महत्व सांगताना समर्थ म्हणतात नमस्कारे माया उचंबळे. जर एखाद्याला आपण नमस्कार केला तर नमस्कार करून घेणारा त्याच्या हृदयामध्ये काय होतं, मायेचा झरा उचंबळून येतो आणि श्रद्धेने नमस्कार केल्यानंतर त्याला असं वाटतं की मी याला काय देऊ आणि काय नको. मग अशा वेळेस हा धन दौलत पैसा अडका प्रसिद्धी हे न देता मनापासून आशीर्वाद देतो. आणि आशीर्वाद हा असा प्रकार आहे की तो आशीर्वाद संकटकाळी कवच म्हणून आणि संजीवनी म्हणून काम करतो. नमस्काराने काय काय होतं, आयुर्विद्या यशबलम. नमस्कार जर रोज आपण ज्येष्ठांना श्रेष्ठांना श्रद्धेने नमस्कार केला तर आयुष्य विद्या आणि यश बल ह्या सर्व गोष्टीमध्ये वाढ होते. नमस्कार ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणून तुकाराम महाराज पुन्हा पुन्हा वारंवार नमस्कार करतायत. माऊली म्हणतात नमस्कार करताना कसा करावा की एखादी काठी उभी असताना जी आडवी पडते ती आडवी पडल्यानंतर तशी ती सरळ ताट पडते तसाच आपण भगवंताच्या देवाच्या चरणी नमस्कार करावा, गुरूंच्या चरणी नमस्कार करावा. काठी जशी आडवी सरळ पडते तसंच आपण लोटांगण घालून नमस्कार करावा असं माऊलींचं म्हणणं आहे. नमस्काराचा एक दृष्टांत बघूया. मार्कंड्य ऋषी हे जेव्हा 5 वर्षाचे होते तेव्हा मृकुंडू म्हणजे त्यांचे पिता यांच्याकडे एक महात्मा आले आणि ते म्हणाले की तुझ्या पुत्राचं आयुष्य आता 5 ते 6 महिन्याचं राहिलेलं आहे बरं. ऐकल्यानंतर खूप भीती वाटू लागली, धक्का बसला. आता काय करायचं, आता आयुष्य तर एवढंच आहे, आता पुढे काय करायचं विचार करता करता त्यांना असं सुचलं की आपण आपल्या पुत्राचं वेळेच्या आधी उपनयन संस्कार करूया. आणि त्यांनी उपनयन संस्कार केला आणि पुत्राला सांगितलं, मार्कंड्यांना सांगितलं जे कोणी भेटेल त्याला नमस्कार करायचा. पण नमस्कार कसा करायचा, साष्टांग दंडवत करायचा, श्रद्धेने करायचा, प्रेमाने करायचा. आणि तसा नमस्कार त्यांना करायला सांगितला. आणि या मार्कंड्याने काय करावं, जे कोण दिसल त्याला नमस्कार करावा. आणि एकदा यांच्या घरी सप्तऋषी आले आणि सप्तऋषी आल्यानंतर ह्या मार्कंड्याने सर्वांना साष्टांग नमस्कार केला आणि त्यांनी आशीर्वाद काय दिला, आयुष्यमान भव. सगळ्यांनी हाच आशीर्वाद दिला. वशिष्ठ मुनींना जरा काहीतरी वेगळं वाटू लागलं, म्हणाले सगळ्यांनी हा आशीर्वाद दिला, जरा काहीतरी वेगळं वाटतंय. म्हणून त्यांनी ध्यान लावून बघितलं तर तेव्हा त्यांना कळलं की हा मुलाचं आयुष्य आता फक्त 5 ते 6 महिन्याचे आहे. मग आता काय करायचं, आपला ऋषींचा शब्द तरी खोटा होता कामा नाही, आशीर्वाद खोटा होता कामा नाही. मग ह्या मुलाला घेतलं आणि ब्रह्मदेवांकडे आले. आणि ब्रह्मदेवांकडे आल्यानंतर ब्रह्मदेवांच्या दरबारामध्ये ह्या छोट्याशा मुलाने ब्रह्मदेवांना साष्टांग दंडवत नमस्कार केला. ब्रह्मदेवाने सुद्धा त्याला आशीर्वाद दिला, आयुष्यमान भव. तेव्हा वशिष्ठ मुनी म्हणाले, अहो तुम्ही पण याला हाच आशीर्वाद दिला, आम्ही पण याला हाच आशीर्वाद दिला, तुम्ही पण हाच आशीर्वाद दिला, पण ह्याचं तुम्ही जे लिहिलेलं भविष्य आहे ते काय सांगतं. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, हो तो अल्पायुषी होता पण नमस्काराच्या जोरावर त्यांनी काय केलेलं आहे, काळाला जिंकलेला आहे, आता तो चिरंजीव होईल.
असं हे नमस्काराचं महत्त्व. मग आपण नमस्कार करताना हल्ली नमस्कार करण्याची पद्धत फार वेगळीच निघालेली आहे. जेव्हा व्यक्तीला नमस्कार करतात तेव्हा काय करतात, एक हात डावा हात छातीला आणि दुसरा हात समोरच्या व्यक्तीच्या गुडघ्याला. ह्या नमस्काराने काहीच फलित होत नाही. हा नमस्कार फलित होत नाही, यातून आशीर्वाद निर्माण होत नाही. ही एक फक्त स्टाईल होते असा नमस्कार करणं. देवाला नमस्कार करताना जाता जाता कसे करतात, असे एक अधिक चिन्हाचं काहीतरी करतात, असं करतात. आमच्याकडे धारेश्वर मंदिरात तरी धारेश्वर मंदिरात हे धारेश्वरचं जे लिंग आहे त्या लिंगाला डोकं टेकून नमस्कार करतात. पण या नमस्कारातून काही फलित होत नाही. नमस्कार कसा असावा, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेने मोठी चारी साधिल्या, तेने मोठी चारी साधिल्या, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, उभा क्षणभरी. नमस्कार कसा करावा, देवाच्या दारी क्षणभर उभं राहायचं. कसं उभं राहायचं हो, दोन्ही पाय जोडलेले, हात जोडलेले, छाती समोर हात आणलेले आणि डोळे बंद करायचे. चित्ताची एकाग्रता, मनाची स्थिरता आणि डोळे मिटून क्षणभर ध्यान करायचं. आणि नजर जेव्हा आपण उघडू तेव्हा प्रथम आपली नजर कुठे असेल तर भगवंताच्या चरणकमलाकडे. भगवंताच्या चरणकमलाकडे आपली नजर असावी आणि हळूहळू आपली नजर म्हणजे आपला कॅमेरा थोडा वरती घ्यावा. ते कर्दळी स्तंभाप्रमाणे भगवंताचे चरण पाय, त्याच्यानंतर जे उदर आहे लंबोदर भगवंताचं, जे भक्तांच्या चुका पोटात घालून घेतो ते उदर, भगवंताचं वक्षस्थळ, भक्तांवरती अपार प्रेम करणारं आणि भगवंताचं मुखकमल प्रसन्न, त्याचं दर्शन घ्यावं. ह्या भगवंताच्या मुखकमलावर अपार करुणा, नेत्रामध्ये भक्तांसाठी कृपादृष्टीचा वर्षाव हे पाहावं. भगवंताचं रूप न्याहाळावं, चिंतनात आठवावं. आणि मग असा नमस्कार केल्यानंतर का नाही मोक्ष प्राप्ती होणार. देवाची या द्वारी उभा क्षणभर, असा क्षणभर नमस्कार करावा आणि आपलं मन प्रसन्न करून मोक्षाच्या प्राप्तीपर्यंत जावा. असा नमस्कार तुकाराम महाराजांना अपेक्षित आहे. म्हणून ते पुन्हा पुन्हा तुकाराम महाराज नमस्कार करतायत. दुसऱ्या चरणात तुकाराम महाराज म्हणतायत, करोनी उड्डाण केले लंकेचे दहन, तया माझा नमस्कार वारंवार निरंतर. आता उड्डाण करायचं होतं, कुठे, समुद्र पार करायचं होता, लंकेत जायचं होतं. पण हा अंतर किती होतं हो, 100 योजने. 100 योजने म्हटलं तर आजच्या आमच्या भाषेत 1280 किलोमीटर अंतर हा उड्डाण करून मार्ग पार करायचा होता. आणि वानरांची सभा बसलेली आहे. कोण म्हणते मी 10 योजने उड्डाण करू शकेन, कोण म्हणते मी 20 योजने उड्डाण करू शकेन, कोण म्हणते मी 40 योजने उड्डाण करू शकेन. आणि अंगद म्हणाला, मी 100 योजने उड्डाण करू शकेन, पण परत येईल याची मला शाश्वती नाहीये. हनुमंत डोक्याला हात लावून एका शिळेवर बसलेले आहेत. आता कोण जाणार आणि कोण जाऊन सीतामातेचा शोध लावणार, कोणाकडे एवढं सामर्थ्य आहे. जामवंत आले आणि जामवंताने हनुमंताला सांगितलं, अरे तुझा जन्म केवळ आणि केवळ प्रभू रामराच्या सेवेसाठीच आहे आणि हे कार्य तूच करू शकतोस, कारण तुझ्याकडे तेवढे सामर्थ्य आहे. तू जन्मानेच महाबली आहेस आणि तुझ्याकडे अनेक देवदेवतांचे आशीर्वाद आहेत, कवच आहे, तूच हे कार्य करू शकतोस. आणि अशी प्रेरणा दिल्यानंतर हनुमंतांमध्ये नव चैतन्य निर्माण झालं. उभे राहिले, गदा घेऊन ताट उभे राहिले आणि आपल्या सर्व वानर सख्यांना सांगू लागले की अरे
प्रभू रामराच्या सेवेसाठी एक समुद्र काय असे 100 समुद्र मी पार करेन. आणि जय जयकार केला, सियावर रामचंद्र की. आणि बाकीच्या सर्व वानरांनी महाबली हनुमान की असा जय जयकार केला. हनुमंतांनी थोडं मागे गेल्या आणि आपल्या कानाची पाळी थोडी अकुंचन केली आणि उड्डाण केले. उड्डाण करून लंकेत प्रवेश केला. आणि लंकेत प्रवेश करताना त्यांना अनेक मार्गात अडथळे आले, पण आपल्या ध्येयापासून ते अजिबातच डगमगले नाहीत, कारण ते महाबली. आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे पूर्वरंग मला इथे थांबवावं लागतं, कारण आपल्याला आख्यान पण पुढे घ्यायचं आहे. थोडक्यातच पूर्वरंगाची सांगता करावी लागणार आहे. आख्यान पण छान आहे, पूर्वरंग पण छान आहे, पण वेळ कमी आहे. तर हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी करोनी उड्डाण केले लंकेचे दहन. लंकेचे दहन केले ते कशासाठी केले? सीतामातेचा शोध लागला, एवढंच काम झालं का? पण जाता जाता रावणाला काहीतरी दहशत निर्माण करावी म्हणून लंकेचे दहन केले आणि त्याच्यामध्ये त्यांनी आपलं बळ ह्याची झलक दाखवली. आणि शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, धन्य धन्य तुका जेणे जाणी येली लंका. शेवटी लंका जाऊन हनुमंत धन्य झाले, कारण त्यांनी लंका जाऊन सीतामातेचा शोध लावला आणि आपली जी काही सामर्थ्य आहे त्याची झलक दाखवली. आणि सीतामातेला आश्वासन, एक आत्मविश्वास आला की आपल्याला आता लवकरच प्रभू घेऊन जातील आणि युद्ध करतील रावणाशी. सीतामातेला एक विश्वास त्यांनी दिला. असे हे हनुमंत ते केवळ प्रभू रामरायांच्या सेवेसाठीच त्यांचा जन्म झालेला, म्हणून ते महाबली, त्यांना जन्मानेच अनेक वरदान होते. अशा ह्या हनुमंतांना तुकाराम महाराज वारंवार नमस्कार करतात. पूर्वरंगामध्ये तेच तुकाराम महाराज म्हणतात, हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी, तया माझा नमस्कार वारंवार निरंतर, माझा नमस्कार वारंवार निरंतर. दाढी जाळी महारुद्र हनुमान की जय. श्री राम जय जय राम. 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 राजाधिराज श्री रामचंद्र भगवान की जय. महारुद्र हनुमान की जय. सुग्रीव सैन्य नायक, सुग्रीव सैन्य नायक, वीरेश्वर एक केसरी नाम, वानर असुनी जेने, वानर असुनी जेने, केले अभ्यस्त ऋगयजु साम. सुग्रीवाच्या सैन्यामध्ये एक केसरी नामाचा वानर होता. तो महावीर होता आणि त्यांनी वानर असून सुद्धा ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेदांचा अभ्यास केलेला होता. असा शूरवीर असलेला हा वानर, त्याची पत्नी, त्याची स्त्री अंजनी, त्याची स्त्री अंजनी, जी सुकुमारी सुंदरी पती प्राणा, ती शुकमुख शैली, ती शुकमुख शैली, आराधी शंकर जगत्राणा.
भगवंताची स्त्री पत्नी अतिशय सुंदर, पतिव्रता म्हणून तिची ख्याती, पतीवर तिचं अतिशय प्रेम. पण तिचं एक स्वप्न, तिची एक इच्छा होती. सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा तिची इच्छा वेगळी. काय इच्छा होती बरं तिची? पुरे एकची पुत्र, पुत्र माय पोटी, पुरे एकची पुत्र, पुत्र माय पोटी, नामस्मरण उत्तरे पुळे कोटी कोटी, नामस्मरण उत्तरे पुळे कोटी कोटी, पुरे एकची पुत्र, पुत्र माय पोटी, पुरे एकची पुत्र, पुत्र माय पोटी. तिची इच्छा अशी होती एकच पुत्र व्हावा, पण तो कसा असावा? बलशाली असावा, चिरायू असावा, भगवंताची सेवा करणारा असावा, असुरांचा नाश करणारा असावा, असा एकच पुत्र असावा. म्हणून तिने आपल्या पतीसमोर आपली इच्छा मांडली आणि पतीची आज्ञा घेतली. कशासाठी? तर शुकमुख पर्वतावर जाऊन आराधना करण्यासाठी, अनुष्ठान करण्यासाठी, पुत्रप्राप्तीसाठी. पण हे जे सुग्रीव सैन्यांचा जे नायक आहेत ते महावीर आहेत, केसरी. पण त्यांनी असा तिला विरोध केला नाही की आम्ही महावीर आहोत, आम्ही पण बलशाली आहोत, आम्ही अभ्यासू आहोत, मग आमच्या पोटी जी का संतती निर्माण होणार ती पण तशीच महावीर असणार, बलशाली असणार, सद्गुणी असणार. मग परत वेगळं असून अनुष्ठान करण्याची काय गरज आहे? असं सर्वसामान्य पुरुषाप्रमाणे त्यांनी अजिबात विरोध केला नाही. उलट आपल्या पत्नीला त्यांनी सहकार्य केलं, तिच्या इच्छेला सहमती दर्शवली आणि तिला आशीर्वाद देऊन तिला तिच्या अनुष्ठानासाठी परवानगी दिली. आणि ही अंजनी शुकमुख पर्वतावर जाऊन आपली साधना करू लागली, अनुष्ठान करू लागली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माता भ्रुकुटी जळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. नमः पार्वती पते हर हर महादेव. शंकराचं ध्यान करू लागली, त्यांचं नामस्मरण करू लागली, त्यांचा जप करू लागली. आणि करता करता हजारो वर्ष तपस साधना केल्यानंतर भगवान शंकर तिच्यावर प्रसन्न झाले आणि समोर प्रकट झाले. समोर प्रकट होऊन म्हणाले की अंजनी, जिची तू आराधना करते, ज्याची तू सेवा करते, ज्याचं तू ध्यान करतेस, तो भगवान शंकर मी तुझ्या समोर उभा आहे, डोळे उघड. आणि अंजनीने डोळे उघडून पाहिले तर काय हो, व्याघ्रांबर फणिवर्धन सुंदर मदनारी, पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी, शतकोटीचे बीज वाचे उच्चारी, रघुकुळ तिलक रामदासांतरी. नमः पार्वती पते हर हर महादेव. जेव्हा तिने डोळे उघडून पाहिलं तर समोर काय, व्याघ्रांभर परिधान केलेले भगवान समोर दिसले. कोटी सूर्याची आभा पसरलेली आहे, कोटी सूर्याचं तेज पसरलेलं आहे आणि त्या तेजामध्ये व्याघ्रांभर परिधान केलेले भगवान शंकर, गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा, सर्प व हातात कमंडलू आहे, त्रिशूल आहे आणि मुखावरती प्रसन्न भाव आहे आणि नजरेमध्ये करुणेचा भाव आहे, भक्तांवरती कृपादृष्टीचा वर्षाव आहे. असं हे रूप पाहिल्यानंतर अंजनीने काय केलं, जाऊन पटकन ह्या भगवंताच्या चरणावरती लोटांगण घातलं आणि त्यांच्या चरणावरती मस्तक टेकवलं. आणि साहजिकच भगवंत समोर आल्यानंतर तिच्या नयनातून अश्रू वाहू लागले, अश्रूंचा पूर वाहू लागला आणि हे अश्रू तिच्या महादेवांच्या चरणावर पडू लागले. महादेवांना आधीच जलधारा प्रिय आहे, त्यातून इथे हिच्या अश्रूंची धारा ह्यांच्या पावलांवरती, यांच्या चरणांवरती होती आहे. म्हणल्यानंतर महादेव अधिकच प्रसन्न झाले, म्हणाले की तुझी जी काय इच्छा आहे ती मागून घे. तेव्हा अंजनी म्हणाली, सद्गुणशाली अक्षया, सद्गुणशाली अक्षया, दृढतन सुत दे मला,
रघुकुल मंडन सीतापतीची रघुकुल मंडन सीतापतीची त्याला घडो सदा सेवा. म्हणाली प्रभू हे भगवंता मला असा पुत्र दे तो चिरायू असेल, सद्गुणी असेल आणि त्याच्याकडून प्रभू रामरायाची सेवा घडावी, त्याच्याकडून असुरांचा नाश घडावा, असा मला दिव्य बलशाली पुत्र द्यावा, अशी ती प्रार्थना करते. भगवान शंकर म्हणाले एका व्यक्तीमध्ये एवढे गुण येणं शक्य नाही, तेव्हा मीच महारुद्र म्हणून तुझ्या पोटी 11वा महारुद्र म्हणून तुझ्या पोटी मी जन्म घेईन. स्वये घेईन मी तुझ्या पोटी जन्म, राम नामाचा सांगण्या महिमा, बैस येते पसरवून ओंजळीला, प्राप्त होशी तू प्रभू प्रसादाला. म्हणाले की मीच स्वतः तुझ्या उदरी 11वा महारुद्र म्हणून तुझ्या उदरी मी जन्म घेईन आणि तू इथे आणखीन काही दिवस अशी साधना चालू ठेव. तुझ्या साधनेमध्ये खंड ठेवू नको, कारण एक दिवस तुला प्रसादाचा लाभ होईल, तोपर्यंत तू अजून साधना चालू ठेव. पण यावेळेस साधना कशी करशील तर हाताची ओंजळ करून तुला बसायचं आहे आणि ह्या हाताच्या ओंजळीमध्ये तुला प्रसादाचा लाभ होईल. एक अद्भुत वारा येईल आणि त्या वाराच्या प्रवाहामध्ये तुझ्या ओंजळीमध्ये प्रसाद येऊन पडेल आणि तो प्रसाद तो भक्षण केल्यानंतर तुझी इच्छा पूर्ण होईल, असं म्हणून भगवान शंकर अंतर्धान पावले. आणि इकडे अंजनीला खूप आनंद झाला. भगवान शंकरांचं ते रूप आठवू लागले आणि पुन्हा त्यांचं ध्यान करून नामस्मरणामध्ये जपामध्ये अनुष्ठानामध्ये मग्न झाले. इकडे अयोध्येचा राजा दशरथ त्याने शरयू नदीच्या काठी भव्य दिव्य यज्ञ मंडप मांडलेला आहे आणि ह्या यज्ञ मंडपामध्ये त्याने पुत्रकामेष्टी यज्ञ चालू केलेला आहे. ह्या पुत्रकामेष्टी यज्ञामध्ये ह्या यज्ञाच्या मध्ये यज्ञ संपन्न झाला आणि ह्या यज्ञातून दिव्य पुरुष प्रकट झाला आणि दिव्य पुरुष प्रकट झाला तर त्याच्या हातामध्ये एक सुवर्ण पात्र होतं. त्या सुवर्ण पात्रामध्ये पायस प्रसाद होता. तो प्रसाद राजा दशरथाला देत तो म्हणाला की राजा दशरथा हा प्रसाद घे आणि तुझ्या राण्यांना दे, जेणेकरून तुझ्या राण्यांची आणि तुझी इच्छा पूर्ण होईल, त्यांना हा प्रसाद दे. आणि राजाने आपल्या तिन्ही राण्यांना हा प्रसाद दिला. कौशल्या, कैकेयी आणि सुमित्रा ह्या तिघींनी हा प्रसाद वाटून घेतला. कैकेयीच्या हातातील प्रसाद मात्र आकाशामध्ये गिरटा घालणाऱ्या घारीने उचलला, झडप मारली आणि निघून गेली. क्षणातच हा प्रकार घडला, कोणाला काही कळलंच नाही. ह्या घारीने तो प्रसाद आणला आणि इकडे अंजनीच्या हातामध्ये जी काही ओंजळ करून बसली होती तिच्या हातामध्ये तो प्रसाद आणून सोडला. तो प्रसाद जसा अंजनीच्या हातामध्ये पडला तसा अंजनीला एक दिव्य स्पर्श झाला आणि दिव्य स्पर्शाने अंजनी ध्यानातून बाहेर आली. बघते तर आपल्या हातामध्ये हा प्रसाद आणि तिला भगवान शंकरांच्या शब्दांची आशीर्वादाची आठवण झाली. हा प्रसाद तिने भक्षण केला, आनंदाने घरी आली. आनंदाने घरी येऊन तिने आपल्या पतिदेवांना झाला प्रकार सर्व सांगितला आणि पतिदेवांना सुद्धा आनंद झाला. आणि करता 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 ह्या अंजनी मातेला तिच्या उदरामध्ये महारुद्र वाढू लागले. आणि चैत्र महिना आला. चैत्र महिन्यात नुकतंच नवमीला प्रभू रामरायांचा जन्मोत्सव साजरा झालेला. तो आनंद आहे की नाही तोपर्यंतच चैत्र महिन्याच्या ह्या पौर्णिमेला पहाटेच्या वेळी अंजनीला चाहूल झाली की आता आपली प्रसूतीची वेळ आलेली आहे. आणि अंजनीला ती चाहूल झाली त्याच वेळी पहाटेची वेळ. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. चैत्र
शुद्ध पौर्णिमेसी सूर्योदय समयासी चैत्र शुद्ध पौर्णिमेसी सूर्योदय समयासी अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी महारुद्र प्रगटाले नाम म्हणण्या वंदिले महारुद्र प्रगटाले नाम म्हणण्या वंदिले चैत्र शुद्ध पौर्णिमेसी सूर्योदय समयासी चैत्र शुद्ध पौर्णिमेसी सूर्योदय समयासी अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले महारुद्र हनुमान की जय. अशा प्रकारे अंजनीने तप केलं आणि महारुद्र तिच्या उदरी जन्माला आले. असा हा महारुद्रांचा हनुमंताचा जय जयकार करूया. त्यांचे आराध्य जे आहेत प्रभू रामराय त्यांचा जय जयकार करा. श्रीराम जय राम जय जय राम 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 राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. हनुमंत महाबळी हे बळ त्यांचं भगवंताच्या सेवेसाठी होतं. तसंच बळ आपल्यामध्ये यावं आणि म्हणून हनुमंताला आपण चरणी त्यांचा नमस्कार करूया. जसं तुकाराम महाराजांनी त्यांना नमस्कार केला तसं आपणही त्यांच्या चरणी नमस्कार करूया आणि त्यांच्याकडे मागणं मागूया. देव देश धर्मासाठी आमच्याकडून सत्कर्म घडावं. आणि पूर्वरंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात महारुद्र हनुमान की. अशा पद्धतीने महारुद्र हनुमंताचा जन्म इथे झालेला आहे आणि सर्वजण भगवंताच्या चरणी आपले पुष्प अर्पण करत आहेत, गुलाल अर्पण करत आहेत, नमस्कार करते. तुकाराम महाराजांनी जे सांगितलेलं आहे की त्यांच्या चरणी नमस्कार करायचा, कारण नमस्काराचे महत्त्व तुकाराम महाराजांनी आपल्याला अभंगामध्ये सांगितलेलं आहे की नमस्काराच्या माध्यमातून काय प्राप्त होत आहे. तुकाराम महाराज वारंवार का नमस्कार करत आहेत. सर्व भक्तगण हेच मनामध्ये ठेवून हनुमंतांना नमस्कार करतात, त्यांच्या चरणी पुष्प अर्पण करतायत. महारुद्र हनुमान की जय. परमोनसुत हनुमान की जय. सियावर राम भगवान की जय. नमस्काराचं महत्त्व सर्वांना आपण कळलेलं आहे की तुकाराम महाराज आपल्याला हनुमंतांना पुन्हा पुन्हा का नमस्कार करतायत. तर तेच आपण भगवंताकडे मागणं मागूया की आमच्याकडून सुद्धा नमस्काराच्या माध्यमातून आमच्याकडे शारीरिक आर्थिक मानसिक बल वाढू दे आणि आमच्याकडून देव देश धर्माची सेवा घडू दे. हेच मागणं आपण तुकाराम महाराजांनी जे सांगितलं आहे तसंच आपण भगवंताला नमस्कार करूयात आणि वारंवार नमस्कार करून आपल्याकडून भक्ती घडू हा असा आशीर्वाद मागूयात. तुकाराम महाराज पूर्वरंगामध्ये म्हणतायत हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी तया माझा नमस्कार वारंवार निरंतर जाळीली लंका धन्य धन्य म्हणे तुका तया माझा नमस्कार वारंवार निरंतर. महारुद्र हनुमान की जय. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून मागणे मागूया. हेची दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा विसरण व्हावा तुझा विसरण व्हा. गुण गाई नावडी हेची माझी सर्व गोडी माझी सर्व गोडी हेची माझी सर्व गोडी. लगे मुक्ती ध संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी. टाणे हुंकार बदले
दुमले पाताळ उतला प्रतिशब्द थरथरला धरणी मानीला खेद कडाडिले पर्वत उड्डगण उच्छेद रामी रामदासा शक्तीचा शोध देव जय देव जय श्री हनुमंता स्वामी हनुमंता तुमचेनी प्रसादे नभे कृतांता जय देव घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगन अनन्य पूजन भावे ओवाळीन मने नाम त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या जडं त्वमेव सर्व मम देवदे कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्धात्मना वा प्रकृतिस्वभा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडलीकर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान